आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये. ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला. त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं. सिनेमात काम करणारे नट हे अधिक पॉप्युलर होत असतील, अधिक प्रसिद्ध होत असतील, पण तरी देखील त्यातल्या प्रत्येकाला अभिमान सिनेमात काम करतो याचा नाही आहे, मराठी रंगभूमीवर मी काम करतो याचा अभिमान अधिक आहे. एक व्यक्ती म्हणून देखील मामा अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने आणि विनोदाच्या खास शैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ. वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक मामांच्या मनोरंजन विश्वातील भरीव योगदानाचा गौरव केला. अशोक मामांबद्दल मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले पाहूयात. आपल्या सर्वांना ज्यांनी मराठी सिनेमाची गोडी लावली असे अशोक मामा. मला आठवतं की 9व्या वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुण्याला गेलो आणि त्यावेळी धूमधडाका रिलीज झाला होता आणि मामा तो पाहण्याकरता जी गर्दी होती ती आज देखील मला आठवते आणि तो पाहून जो आनंद मिळाला होता तो आजही अवर्णनीय आहे. मी तर असं म्हणेन की आजचा सत्कार हा केवळ मामांचा व्यक्ती म्हणून सत्कार नाहीये. ज्या कोट्यावधी लोकांच्या जीवनात मामांनी आनंद तयार केला त्या आनंदाचा आज आपण सत्कार केला. खऱ्या अर्थानं मराठी सिनेमाला एक वेगळं वळण, एक वेगळी उंची, एक वेगळी लोकाभिमुखता ही मामांनी दिली आणि सलग अनेक सिनेमे सिल्वर जुबली होतात, गोल्डन जुबली होतात, आला की तो थिएटरमधनं निघतच नाही असा अनुभव मराठी सिनेमाच्या आयुष्यात जर कोणी आणला असेल तर तो अशोक मामांनी आणला. मग अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, सचिनजी असतील, या सगळ्यांनी आणि अर्थातच निवेदिता त्यांचंही नाव घ्यावंच लागेल, या सगळ्यांनी जे निखळ मनोरंजन आपलं केलंय. कधी कधी मामांकडे पाहून असं वाटतं की ईश्वराने ज्यावेळेस मनुष्याचं प्रारब्ध लिहिलं आणि लिहिल्यानंतर जरा त्यांनी त्याचं अवलोकन केलं असेल आणि अवलोकन केल्यावर त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे मनुष्याला तर फारच दुःख दिलं आपण जीवनामध्ये, खूप संघर्ष दिला आपण जीवनामध्ये, आणि मग त्या मनुष्याच्या जीवनात काहीतरी आनंद तयार झाला पाहिजे म्हणून अशोक मामांसारख्या व्यक्तींना जन्म देण्याचं काम हे ईश्वराने केलं. आणि आपण सगळे पाहू शकतो की मामांच्या यशाचं रहस्य काय, तर हा एक असा नायक आहे की जो सहज आहे. त्याच्यामध्ये कुठली कृत्रिमता वाटत नाही. सहजतेनं कुठलीही भूमिका करणारे मामा. आणि आपला जो मराठी माणूस आहे हा वास्तविकतेत जगणारा आहे. तो स्वप्नातही वास्तविकतेत असतो आणि त्यामुळे त्या मराठी माणसाला मामांनी साकारलेल्या नायकामध्ये स्वतःचं अस्तित्व दिसलं. ते संघर्ष दिसले, ती वास्तविकता दिसली, त्या मर्यादा दिसल्या, त्या क्षमता दिसल्या, ते दुःख दिसलं, त्या सगळ्या गोष्टी, तो आनंद दिसला की जे एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे काही असतं ती प्रत्येक गोष्ट सहजतेने आपल्या नायकात देखील आपल्याला पाहायला मिळावी आणि असं वाटावं की आपल्यासारखाच आपला नायक आहे. हे जे काही मामांनी साकारलं ते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मराठी माणसाला भावलं आणि त्यातून मामा हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुपरस्टार झाले. आणि मग जे त्यांनी धडाका लावला वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी जो काही आनंद आपल्याला दिला तो खरोखर मला असं वाटतं की अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे.
प्रेक्षको, मराठमोळे अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी 80व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त नागपूर महानगरपालिका, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात बुधवार 19 ऑगस्ट 2026 रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण व पद्मश्री अशोक सराफ यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक सराफ यांच्याबद्दल भरभरून व्यक्त झाले. अशोक मामांनी प्रत्येक भूमिकेत वेगळेपण दाखवलं असं आवर्जून नमूद करत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले पहा. वेगवेगळ्या मामांनी मराठी सोबत हिंदी सिनेमांमध्ये देखील भरपूर काम केलं. अगदी वेगवेगळे जे सिनेमे आहेत त्या सिनेमांमध्ये काम करत असताना भले त्या सिनेमाचे हिरो कोणी वेगवेगळे असतील, पण मामांची जी भूमिका होती त्यात मामांनी आपलं वेगळेपण येत्या हिंदी सिनेमामध्ये देखील प्रत्यक्ष आपल्या समोर हे निश्चितपणे दाखवून दिलं. आणि अर्थातच नाटकं ही तर मामांनी सांगितलं की पहिलं प्रेम हे त्यांचं नाटक, आणि त्यामुळे मगाशी सांगितलं की 12 वर्षानंतर त्यांनी पुन्हा नाटक सुरू केलं. हमीदाबाई की कोठी सारखं नाटक असेल किंवा या ठिकाणी व्हॅक्युम क्लीनर असेल, अशी वेगवेगळी नाटकं की ज्या नाटकांच्या माध्यमातून मामांनी रंगभूमीचा ची सेवा तर केलीच, पण मला असं वाटतं की हे जे वेगळेपण आहे आणि हे आजही मराठी कलाकारांनी जपलंय, की आजही या ठिकाणी कदाचित सिनेमात काम करणारे नट हे अधिक पॉप्युलर होत असतील, अधिक प्रसिद्ध होत असतील, पण तरी देखील त्यातल्या प्रत्येकाला अभिमान सिनेमात काम करतो याचा नाहीये, मराठी रंगभूमीवर मी काम करतो याचा अभिमान अधिक आहे. हे आमच्या मराठी कलावंतांनी या ठिकाणी जपलंय. मामांनी काही सिरियस भूमिका देखील केल्या आणि त्या सिरियस भूमिका करताना, मग ज्याचा उल्लेख झाला, मी पुन्हा त्याचं रिपिटेशन करत नाही, पण त्या करताना देखील एक सिद्धहस्त अशा प्रकारचा जो अभिनेता असतो, खरं म्हणजे वर्षानुवर्ष मामांना एका अशा जॉनरमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आपल्याला हसवणारे मामा, पण त्याच वेळी तेवढ्या सिद्धहस्तपणे त्यांनी आपल्या मनात प्रवेश करून आपल्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम देखील केलं. ही खऱ्या अर्थानं एक अभिनेता म्हणून त्यांची जी व्हर्सेटॅलिटी आहे, सर्व प्रकारचं काम करण्याची जी काही त्यांची क्षमता आहे, ती क्षमता आपण त्या निमित्ताने बघितली. एक व्यक्ती म्हणून देखील मामा अतिशय उत्तम अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. सर्वांकडे लक्ष ठेवणार, छोट्यातल्या छोट्या माणसाला चांगलं वागवणार, त्याच्या अडीअडचणीला त्याला मदत करणार, अशा प्रकारचा केवळ उत्तम कलावंत नाही तर एक उत्तम माणूस म्हणून देखील मामांकडे आपण सगळे बघू शकतो. आणि म्हणूनच ज्यावेळी मामांना महाराष्ट्र भूषण मिळालं किंवा मामांना पद्मश्री ज्यावेळी मिळाली, मला असं वाटतं की अनेक वेळा शेवटी कुठल्याही व्यवसायात असलं तर थोडी रायव्हलरी असते. एखाद्याला पुरस्कार मिळाला तर दुसऱ्याला असं वाटतं की आपल्याला मिळाला नाही, पण मामा एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांना पद्मश्री मिळाली तेव्हा अख्ख्या सिनेसृष्टीने त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला की योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी हा पद्म पुरस्कार मिळालाय, अशा पद्धतीनं सगळ्यांची भावना ही झाली. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशोक सराफ यांनी साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.